नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 14वा लेसन, ज्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की वैश्विक द्रावणाचा वापर करून आपण दिलेल्या सोल्युशन मधील आम्लधर्मता किंवा आम्लारी धर्मता किंवा उदासीनता कशा प्रकारे शोधून काढतो. त्यांची एक स्ट्रीप दिलेली असते आणि त्याच्यानुसार आपण त्याचा सामू ओळखून ते द्रावण दिलेलं आहे ते आम्ल आहे, आम्लारी की उदासीन आहे ते सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपण दैनंदिन वापरात बऱ्याचशा गोष्टी वापरतो ज्यामध्ये आम्ल असतं किंवा आम्लारी असते किंवा ते द्रावण जे आहे ते उदासीन सुद्धा असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, तसंच आपण पाहिलं की H+ आणि OH- ज्या आयनिक संयुगामध्ये नसतात त्यांना क्षार असं म्हणतात. समुद्र हा क्षारांचा फार मोठा समृद्ध स्रोत आहे, कारण ह्याच्यामध्ये कित्येक प्रकारचे क्षार आपल्याला मिळत असतात. आपण वापरलेले सोडियम क्लोराईड म्हणजे टेबल सॉल्ट ज्याला म्हणतो ते सुद्धा आपण समुद्रातूनच मिळवत असतो. समुद्राच्या पाण्याचं इव्हॅपोरेशन करून त्याच्यापासून हे क्षार मिळवत असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे क्षारांविषयी जाणून घेतलं. आता आपण कोणकोणते क्षार वापरतो, जसं की सोडियम बायकार्बोनेट आहे किंवा सोडियम कार्बोनेट, त्यांचे गुणधर्म काय आहेत किंवा उपयोग काय आहेत त्याच्याविषयी ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया पदार्थ आपल्या वापरातील मधील सेशन दुसरा. इथे बघा, आपण सोडियम कार्बोनेट बद्दल बघतोय. हे रंगहीन स्फटिकी आयनिक संयुग आहे. याच्या स्फटिकी रचनेत स्फटिक जल नसते. लक्षात घ्या, स्फटिक म्हणजे आपण साखरेचे स्फटिक बघितलेले आहेत. त्या साखरेच्या स्फटिकांमध्ये आपल्याला माहित आहे की त्यांची एक नियमित रचना असते आणि बरेचसे स्फटिक, जसं आपण कॉपर सल्फेट बघितलं तर कॉपर सल्फेट मध्ये पाण्याचे रेणू असतात. परंतु सोडियम कार्बोनेट Na2CO3 म्हणजे वॉशिंग सोडा हा उदासीन क्षार असून चवीला खारट असतो. या संयुगाचा उपयोग Na2CO3, NaHCO3 यांसारख्या क्षारांच्या निर्मितीसाठी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे बघतोय तो सोडियम क्लोराईड आहे. जे टेबल सॉल्ट विषयी आपण ज्या आधी बोलत होतो त्याप्रमाणे हे सोडियम क्लोराईडचा वापर कसा होतो तो बघतो आपण. मीठ आपल्या घरामध्ये बघितलेला आहेच. सोडियम क्लोराईडच्या संतृप्त जलीय द्रावणातून ब्राईन विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होऊन ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ क्लोरीन वायू मुक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ह्याचं जलीय द्रावण जे आहे त्याला ब्राईन असं म्हटलं जातं. तर त्या ब्राईन मधून आपण जर 2 इलेक्ट्रोड ठेवले, कॅथोड आणि एनोड, तर इथे ऋणाग्राजवळ हायड्रोजन आणि धनाग्राजवळ क्लोरीन हा वायू मुक्त होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, क्लोरीनवर मायनस चार्ज असल्यामुळे तो धनाग्राजवळ येतो, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन असतं. त्याचप्रमाणे हायड्रोजनवर धन चार्ज आहे आणि त्याच्यामुळे पाण्यामधला, कारण जलीय द्रावण आहे आणि म्हणून ऋणाग्राजवळ म्हणजेच आपण बघूया की एनोड जवळ म्हणजे धनाग्राजवळ क्लोरीन आणि कॅथोड जवळ ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू मुक्त झालेला दिसतोय. हायड्रोजनवर धनप्रभार असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यात अट्रॅक्शन असतं. क्लोरीन वायूच्या निर्मितीसाठी ही पद्धत उपयोगात आणतात. या पद्धतीमध्ये घटामध्ये NaOH हे महत्वाचे आम्लारी तयार होते. आता ह्याची रिएक्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, 2NaCl + 2H2 म्हणजे बॅलन्स करून दिलेले रिएक्शन. इथे NaOH म्हणजे 2 Na आणि H2O मधले OH ग्रुप, अशा प्रकारे 2 OH आणि Cl2 आणि त्याचप्रमाणे H2 गॅस सुद्धा इथे मुक्त झालेला दिसतोय. याचं कारण वरच्या साईडला दिलेले एरो आहेत, म्हणजे क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस इथे बाहेर पडलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे 2NaCl याच्यामध्ये 2 क्लोरीन, 2 सोडियम, 2 क्लोरीन, 4 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. म्हणजेच राईट साईडला सुद्धा 2 सोडियम दिसत आहेत, लेफ्ट साईडला 2 सोडियम, 1 ऑक्सिजन म्हणजे 2 ऑक्सिजन, सॉरी 2 ने मल्टिप्लाय केल्यावर NaOH मधल्या 2 ऑक्सिजनला 2 होतात. लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 ऑक्सिजन आहेत. हायड्रोजन किती मिळतात इथे? 2 हायड्रोजन आणि H2 गॅस मध्ये 2 हायड्रोजन, असे 4 हायड्रोजन, म्हणजे बॅलन्स झाला. आणि क्लोरीन सुद्धा आपल्याला 2 क्लोरीन दिसत आहेत आणि राईट साईडला सुद्धा 2 क्लोरीन दिसतात Cl2 मध्ये. अशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स झालेली आहे. उच्च तापमानात मीठ तापवले असता ते वितळते. यास मिठाची सम्मिलित अवस्था म्हणजे फ्युज्ड स्टेट किंवा मोल्टन स्टेट असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तापमान जरा वाढवत गेलो तर हे जे स्फटिक असतात कोणाचे, मिठाचे, ते वितळतात. त्याला मोल्टन स्टेट किंवा फ्यूज स्टेट असं म्हटलं जातं. सम्मिलित मिठाचे विद्युत अपघटन केले असता धनाग्राजवळ क्लोरीन वायू तर ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो. आता सम्मिलित मीठ म्हणजे फ्यूज स्टेट मधलं, ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 नंबरला जो पॉइंट बघितला त्याच्यामध्ये जलीय द्रावण होतं आणि त्याच्यामुळेच ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तयार झाला होता. परंतु आपण 5 नंबरला जे बघितलं, 5 नंबरचा पॉइंट बघितला, सम्मिलित अवस्था आहे. पाणी न वापरता मीठ गरम केलेलं आहे आणि फ्यूज स्टेट मध्ये 2 इलेक्ट्रोड उभे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता क्लोरीन वायू, आता हे तर द्रव रूपात रूपांतर झालेलं आहे, पण पाणी नसल्यामुळे क्लोरीन वायू ऋणाग्राजवळ धनाग्राजवळ क्लोरीन वायू, कारण मायनस चार्ज आहे क्लोरीनवर, आणि ऋणाग्राजवळ 4 नंबरच्या पॉइंट मध्ये आपण हायड्रोजन बघितला होता, कारण ते जलीय द्रावण होतं. परंतु इथे हायड्रोजन म्हणजे पाणी नसल्यामुळे सोडियमवर
प्लस चार्ज आहे आणि तो ऋणाग्राजवळ जमा झालेला आपल्याला दिसतो. हा धातू इथे मुक्त होत असतो. इथे बघा सोडियम क्लोराईड म्हणजे साधे मीठ, ज्याला टेबल सॉल्ट असं म्हटलं जातं, याचा फॉर्म्युला आहे NaCl. आता अन्नाला खारट चव देणारे मीठ हा आपल्या दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरला जाणारा विद्यार्थी मित्रांनो क्षार आहे. या क्षाराचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे. मी बऱ्याच वेळा बोललेलं आहे की सोडियम क्लोराईड NaCl हा त्याचा फॉर्म्युला आहे. सोडियम हायड्रॉक्साईड व हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्या उदासीनीकरण अभिक्रियेने सोडियम क्लोराईड तयार होतो. आता सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे NaOH आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचा फॉर्म्युला आहे HCl. म्हणजे H आणि OH असा H2O आणि NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हा क्षार तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे सोडियम हायड्रॉक्साईड असो किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड असो, हे दोन्ही तीव्र असल्यामुळे यांच्यापासून तयार होणारा क्षार जो आहे तो न्यूट्रल होतो, म्हणून त्याचा pH 7 असतो. हा क्षार उदासीन असून त्याच्या जलीय द्रावणाचे pH मूल्य 7 आहे, हे याच्या आधीच आपण पाहिलेले आहे. जेव्हा काही विशिष्ट प्रकारच्या खडकांपासून मिठाची निर्मिती होते, अशा मिठाला रॉक सॉल्ट असे म्हणतात. अशा प्रकारचं सैंधव आपण बघत असतो बघा मीठ, की हलाइट खनिजे तसेच हिमालयन रॉक सॉल्ट, सैंधव मीठ ही त्याची काही उदाहरणे आहेत. या मिठाचा अनेक प्रकारच्या व्याधी निवारणासाठी उपयोग केला जातो, म्हणजे औषधी उपयोग त्याचा आहे, ज्याला रॉक सॉल्ट असं म्हटलं जातं, किंवा दुसरं नाव आहे सैंधव मीठ. हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. म्हणजे चॅटसाठी आपण अशा प्रकारचं मीठ वापरत असतो. असं ब्राउनिश कलरचं हे मीठ आहे आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप चांगली असते. मिठाच्या 25% जलीय द्रावणाला संतृप्त मिठवणी म्हणजे सॅच्युरेटेड ब्राईन असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो असा MCQ तुम्हाला विचारला जातो की मिठाचे 25% द्रावण म्हणजे काय, तर त्याच्यासाठी खाली पर्याय दिलेले असतात आणि त्याच्यापैकी एक पर्याय असतो संतृप्त मिठवणी किंवा त्याला सॅच्युरेटेड ब्राईन असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचा आन्सर आपल्या समोर आहेत. अशा द्रावणाचे 1/5 म्हणजे 1/5 भाग बाष्पीभवन केल्यास विरघळलेल्या मिठाचे स्फटिकात रूपांतर होऊन द्रावणातून मीठ वेगळे होते. म्हणजे 1/5 5 भागांचा 1 भाग आपण बाष्पीभवन केल्यास त्या 4 भागामध्ये आपल्याला काय मिळतं, तर स्फटिकी रूपात अशा प्रकारचं मीठ मिळत असतं. ते द्रावणातून वेगळं करता येतं. आता दुसरा एक क्षार बघूया ज्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. याला अजून एक नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे NaHCO3. आता आपल्या वाढदिवसाला घरी केक आणला जातो किंवा आई केक बनवत असते घरी, तसेच खुसखुशीत भजीही करते. तुम्ही आईला केक सचित्र होण्याचे किंवा भजी खुसखुशीत होण्याचे कारण विचारले आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला असतो, म्हणजे हा बेकिंग सोडा आहे. आई पिठात बेकिंग सोडा घालते. पांढऱ्या अस्फटिकी चूर्णरूप म्हणजे अमॉर्फस स्टेट मध्ये असतो, पावडरी स्टेट मध्ये असतो आणि अशा प्रकारच्या ह्या अस्फटिकी चूर्णरूप सोड्यालाच बेकिंग सोडा असं म्हटलं जातं. त्याचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा त्याचं दुसरं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. आणि त्याचं रेणूसूत्र आपल्याला दिसते तिथे की NaHCO3 म्हणजे 1 सोडियम 1 हायड्रोजन 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन अशा प्रकारे त्याचं रेणूसूत्र बनलेलं असतं. आता NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचे काही गुणधर्म आणि उपयोग आहेत बघा. NaHCO3 ची ओल्या लिटमस बरोबरची अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो. आता लाल लिटमस जर निळा होत असेल म्हणजे ब्ल्यू लिटमस रेड होत असेल तर हा ऍसिडिक कॅरेक्टर म्हणजे हा अम्लारी धर्मी आहे. म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर न दाखवता हा अम्लारी धर्मी म्हणजे बेसिक कॅरेक्टर दाखवत असतो, जिथे लाल लिटमस निळा होतो. म्हणजेच BRB हे लक्षात ठेवा. बेस रेड लिटमस ब्ल्यू आणि ऍसिड ब्ल्यू लिटमस रेड. म्हणजे इथे जर लाल लिटमस निळा होत असेल तर अम्लारी धर्म दाखवत असतो. याचा उपयोग केक ढोकळा बनवण्याकरता होतो. म्हणजे आपण जे केक वगैरे बनवतो स्पंजी करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. अम्लारी धर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कधी अम्लामुळे आपल्या पोटात दुखत असेल तर ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा जर खाल्ला तर त्याची आम्लता कमी होते आणि त्याच्यामुळे पोटात दुखणं थांबतं. आता अग्निशमन यंत्राविषयी आपण मागच्या पाठात बघितलेला आहे. याच्यामध्ये CO2 तयार करण्यासाठी NaHCO3 आपण बघितलेला आहे सोडियम बायकार्बोनेट आणि वर जी कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असतं. ह्या दोघांच्या रिएक्शन मधून कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हा आग विझवण्याचं काम करतो. हे आपण विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारे आपण जर ओव्हन आपल्या घरामध्ये जर बेकरी सारखं काम करत असतं ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या बेकिंग सोड्याचा वापर करतात. आता बेकिंग पावडर मधील घटक कोणता, तिचा वापर कशासाठी करतात, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. सोडियम बायकार्बोनेट ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिएक्शन नंतर बाहेर पडत असतो आणि तो बाहेर पडताना त्या पदार्थाला अशी छिद्र तयार करतो आणि छिद्र तयार केल्यामुळे त्याचा स्पंजी अपीअरन्स होतो आणि जो आपण केक मध्ये जो स्पंज बघत असतो जो आपण खातो
किंवा पाव आपल्याला बघतो की नरम होतो, तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्यामुळे होतो. तर बेकिंग पावडर मधील हा महत्त्वाचा घटक आहे कार्बन डायऑक्साईड आणि त्याचा वापर ते केक स्पंजी बनवण्यासाठी केला जातो. याची अधिक माहिती आपण इंटरनेटद्वारे सुद्धा शोधून काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा आपण बघूया. त्याच्यात ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण CaOCl2 कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड. एक रंगीत कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या भागावर थोडं विरंजक चूर्णाचे संपृक्त द्रावण थोड्या प्रमाणात टाकून काय होतं याचं निरीक्षण करायचं आहे. विरंजक चूर्ण म्हणजे तो कलर काढून टाकतो, याला विरंजक चूर्ण म्हणतात. आता कापडाच्या रंगात काही बदल झालेला आपल्याला दिसतो. पावसाळ्यात नळाच्या पाण्याला एक विशिष्ट विद्यार्थी मित्रांनो असा उग्र असा वास येतो, तर ह्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकलेली असते. याचा फॉर्म्युला लक्षात घ्या, कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड म्हणजे CaOCl2. पावसाळ्यात बघा मी सांगितलं त्याप्रमाणे उग्र वास येतो नळाच्या पाण्याला, तर पाण्यामधील जंतूंचा नाश करण्यासाठी, कारण बऱ्याच ठिकाणून पाणी येत असतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे मायक्रोब्स वाहून येतात जे आपल्या शरीराला हानिकारक असू शकतात. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अर्बन एरियामध्ये किंवा विलेज एरियामध्ये हे पाणी पुरवायचं आहे आणि ते पिण्यासाठी वापरलेलं आहे. तर अशा वेळेस त्याच्या जंतूंचा नाश करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड वापरलेला असतो. आणि हा जो उग्र वास येत असतो तो क्लोरीन या वायूचा असतो. क्लोरीन वायू हा तीव्र ऑक्सिडीकारक आहे. आता ऑक्सिडेशन किंवा रिडक्शनेशन आपण जाणून घेतलेलं आहे. ऑक्सिडीकारक म्हणजे काय, तो ऑक्सिजनचं ऍडिशन करतो असल्याने त्याच्यामुळे जंतूंचा नाश होतो, तसेच विरंजनाची क्रिया सुद्धा घडून येत असते. आणि म्हणून ब्लिचिंग पावडर म्हणजे कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड हा विरंजक म्हणून किंवा जंतूंचा नाश करण्यासाठी त्या नळाच्या पाण्यामध्ये वापरलेला असतो. आता वायुरूपमुळे क्लोरीन हा सर्वसामान्य हाताळण्यासाठी गैरसोयीचा आहे. आपल्याला म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हा क्लोरीन गॅस जो होता तो लोकांना, शत्रू सैन्यांना मारण्यासाठी केला गेला होता. म्हणजे अत्यंत विषारी असा वायू आहे आणि त्याच्यामुळे हाताळण्यासाठी गैरसोयीचा आहे. त्याऐवजी तसाच परिणाम देणारे स्थायी रूपातील विरंजक चूर्ण सामान्य वापरासाठी सोयीचे ठरते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड बरोबर विरंजक चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू त्याच्यातून मुक्त होत असतो. ही अभिक्रिया कशी होते ती आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. या मुक्त झालेल्या क्लोरीनमुळे विरंजक चूर्णाला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो, म्हणजे तो विरंजनाचा गुणधर्म जो आहे तो त्याच्यापासून प्राप्त होत असतो. इथे पहा CaOCl2 कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड यांची अभिक्रिया होऊन CO2 आणि कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड मधला ऑक्सिजन, तर CaCO3 कॅल्शियम क्लोराइड आणि क्लोरीन वायू याच्याने मुक्त होतो. आता विरी गेलेला चुना म्हणजेच आपण बघतो चुन्याची नवळी CaOH/2 याला क्लोरीन बरोबर अभिक्रिया केली की CaOCl2 परत आपण ब्लिचिंग पावडर मिळवू शकतो. Ca आणि OH/2 ह्या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय केलेले म्हणजे 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन आहेत, त्याच्यापैकी 1 ऑक्सिजन आणि क्लोरीन पूर्ण मॉलिक्यूल Cl2 मॉलिक्यूल आणि 1 ऑक्सिजन गेल्यामुळे H2O शिल्लक राहिला, तो H2O आपल्याला प्रोडक्ट मध्ये तयार झालेला दिसतो. अशा प्रकारे ही बॅलन्स रिएक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ब्लिचिंग पावडर सुद्धा दिसत आहे. बाजारात मिळणारे विरंजक चूर्णाचे विविध प्रकार असतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये किती क्लोरीन आहे याच्यावरून त्याचे प्रकार ठरलेले आहेत. आता हे प्रकार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच की क्लोरीनची मात्रा किती आहे त्याच्यानुसार त्याचे प्रकार अवलंबून असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सेशन मध्ये बेकिंग सोडा म्हणजे काय, त्याचबरोबर आपण सोडियम क्लोराइडचे गुणधर्म म्हणजे मीठ जे आपण खातो त्याचे गुणधर्म पाहिले, त्याचे उपयोग सुद्धा पाहिले, किंवा ब्राईन म्हणजे काय याची सुद्धा माहिती करून घेतली. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण शेवटी बघितलं की ब्लिचिंग पावडरचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि त्याच्या विरंजक चूर्ण म्हणजे काय, विरंजनाची क्रिया कशा प्रकारे होते याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.